नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नॅशनल हायवे कुसुंबा अकलाड मोराणे ब्रिजमध्ये पडला भला मोठा खड्डा दुरुस्तीची नागरिकांनी केली मागणी। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालयामार्फत देशातील सर्वच महामार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे। दरम्यान या महामार्गामुळे देशातील सर्वच दळणवळणाची व्यवस्था सुरळीत होऊन देशाच्या विकासाला याची मदत होणार आहे। मात्र काही ठिकाणी महामार्ग विभागातर्फे बनविण्यात आलेल्या रस्त्यांचे वाबाडे होताना निदर्शनास आलेले आहे। धुळे सुरत नॅशनल हायवे रस्त्यावरील कुसुंबा अकलाड मोराणे ब्रिजच्या मध्यभागात मोठा खड्डा पडल्याने रस्त्यावर वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झालेली आहे। दरम्यान या नॅशनल हायवेचे काम काही महिन्यांपूर्वीच झाले आणि रस्त्याच्या मध्यभागात खड्डा पडल्याने हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे हे आज निदर्शनास येत आहे। त्यामुळे नॅशनल हायवे प्राधिकरण विभागाचे अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केलेली असेल। लवकरात लवकर काम न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अमृत सागर यांनी दिला आहे। आज धुळे सुरत महामार्ग रोड कुसुंबा व अकलाड मोराण्याच्या मध्यभागामध्ये ब्रिज कुसुंबीच्या वरच्या भागात जो ब्रिज बनवलेला आहे आता नवीन रोड, त्या रोडमध्ये फार मोठा खड्डा पडलेला आहे। त्याचं सर्व्हिस टीमला विचारण्यात आलं, मी स्वतः विचारलं की हे काय केलेलं तुम्ही, असं कसं काम केलेले, पूल होऊन अजून 1 ते 1.5 वर्षसुद्धा झाला नाही। तर त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की पूल काही तुटला वगैरे नाही आहे, पण पाण्यामुळं ते खड्डा पडलेला आहे। तर ही प्रशासन ह्या पद्धतीने कामं केले जातात आणि वाहनधारकांचा किंवा जाणाऱ्या प्रवाशांचा जीव कसा धोक्यात आहे हे सर्व या प्रशासनाला कळायला पाहिजे। तर माझी एवढीच मागणी आहे, हा ब्रिज पूर्ण तोडून लवकर तात्काळ नवीन केला पाहिजे, नाहीतर आझाद समाज पार्टी धुळे जिल्ह्यावतीने मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।